जाता जाता राजीनामा देतो तडक घरला येतो. सोड भाऊ मला माफ करा, मला माहित नव्हतं तुम्ही आमचे सोड भाऊ आहात म्हणून, पण आता आपलं नातं कळलं. मला हा खुल्या दिलानं माफ करा बरं. केलं. जो काही मी तुमचा अपमान केला असेल त्याला क्षमा करा बरं. केलं. चला आता चला आम्ही जरा लावून येतो. आम्ही जरा जाऊन येतो. जाऊन तेच लावून का जाऊन एकूण काहीतरी तुम्ही लबाडत राहू. गेले दोघं बी. आता आपण काय करावं? केळं ऐकून सरळ घरलाच जावं. तो हवालदार बी नोकरी सोडून माझ्या नावानं बोंबलत बसला असेल. पर काय बी हो, तो पैसावाला चोर आहे ना, मी तर त्याच्या संगत जाणार. नांदायला मी आज जाते, नांदायला मी आज जाते, खुशाल तुम्ही हो रावा, देते तुम्हा ओळख मी माझ्या गावा, देते तुम्हा ओळख मी माझ्या गावा, देते तुम्हा ओळख मी माझ्या गावा. कोण आहे रे तिकडे? कावळा कोंबडा. व्हॉट? अरे ही असली उत्तर मला? मी म्हणजे कोण? बोकड. बोकड? हा बोकड बोकड. अरे काय बोलतोय? सॉरी सर, तुम्हाला वाटलं का? मग नाही मी तुम्हाला नाही म्हणलं बोकड. मग काय झालं साहेब, बाहेर मला हुसेन भेटला. हसत होता. अच्छा. मी म्हणलं हुसेन हसू नको बरं, हुसेन मी पण हसन. ते म्हणलं तसं नाही, आमच्या शेजारच्या बाईला म्हणलं भूत लागलंय. बर. तो काय करायला पाहिजे? तर मी त्याला सांगत होतो कोंबडा आणि कावळा नको, म्हणलं डायरेक्ट बोकड बळी दे. काहीतरी फालतूगिरी. अरे मला सांग, तू लेट का आलास? मी मग लेट झालो का? हा. हे चोराच्या मागे लागलो होतो मी. अच्छा. मग चोर कुठे आहे? सोडून दिला. सोडून दिला का? काय झालं, माझा भाडसाळ होता ते. साड भाड साड सोडून द्या ना. पण तू चोराला का सोडून दिला? आता मी तुला काट टाकतो, डिसमिस करून टाकतो. शिटाक शिटाक. तुम्ही काय मला डिसमिस करणार? हे घ्या राजीनामा, रिझायनिंग लेटर, इस्तिफा, तलाक तलाक तलाक. हा. अरे पण घरी आई बाप तुझे म्हातारे आहेत, त्यांचा तरी विचार कर. मग ते मेल्यावर काय तुम्हाला सुतक लागणार आहे का? तुम्ही राजीनामा घ्या. अरे माझं ऐक, असं करू नको, नोकरी सोडू नकोस. खाणार काय नंतर? मला शहाणपणाचे सल्ले शिकू नका. केळं खाईन. हे केळेवालीशी लगीन होतंय माझं. तिच्या कमाईवर जगणार मी, नुसता बसून राहणार. ती कमीणार मी खाणार, ती कमीणार मी खाणार. तुमच्यापेक्षा असं होतं का नाही पहा. ते असू दे. अरे पण केळेवाल्यासाठी नोकरी सोडणार तू? परत एकदा विचार कर. तुम्ही मला विचार करायला सांगू नका. इतके दिवस गुरासारखं राबून घेतलं तुम्ही मला. कुठेही जा हे आणायला, जा ते आणायला, अशी बारीक सारीक कामं सांगितली. तुमच्या घरचा किराणा भरायचो मी 3-4 महिने. जरा सुद्धा तुम्हाला काही वाटलं नाही. ह्यो राजीनामा घ्या. आता मला गरज नाही तुमच्या नोकरीची. आणि हा घ्या शेवटचा सॅल्यूट. आलो आलो मी केळेवाली, आलो आलो मी केळेवाली. मूर्ख आहे लेकाचा मूर्ख. करते संसार न्यारा, राजा मला माझा प्यारा, जीव तुझ्यावर सारा. दाविनीस का तुला लावते मस्का, दाविनीस का तुला लावते मस्का. नाही 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 नाही, हे बघ मी नाही सोडली, सध्या चोरीबिरीची कामं सोडलेली मी. मला काय चोरीबिरी करायला नाही. नाही माझा बदली म्हणून दुसरा चोर दिला ना त्याला मी. हा नाही मी सोड, मला परत यासाठी फोन करू नका प्लीज. नाही अजिबात नाही करायचा. हा ठेव, देऊ ठेवून. हा मग दे ठेवून. अरे तुला काय लाज ना आबरून कुणाला घाबरू? काय बघत होती त्या पोराकडे? काय बघत होती? बघत होते. काय झालं? अरे तुला काहीच कसं वाटत नाही? खरं सांगू? हा अगदी खरं सांगू? सांग सांग. मला काहीतरी वाटत होतं म्हणूनच बघत होते. काय वाटत होतं? हे
अगं, किती फाजीलपणा करते. फाजीलपणा काय करते तू? अजिबात फाजीलपणा करायचा नाही माझ्यासमोर. काय करणार? काय करणार? लाथ घालीन मुस्कटात. तुझं ना असं कंबरड मोडीन, अशी मान तोडीन, तुझं ना जीव घी जीव. हा. आणि मी गप्प बसते होय? मग? मी बी तुम्हाला सोड चिठ्ठी देते. अगं सोड. काय सोड चिठ्ठी देते? हा. दात पाडून हातात देईन. हा? चल तयारी कर. कसली तयारी? कसली तयारी? हा. हे घर सोडायचं आणि जंगलातल्या घरात राहून जायचं आता. अरे हट. अरे मला नाही यायचं जंगलातल्या घरात. ना नाही तर तुमच्या संग, ना राहायचं तुमच्या संग. तुमच्या परिस्थिती हवालदार बरा होता. बिचारा नोकरी सोडून माझ्या नावानं बॉम्ब मारत बसला असेल. म्हणजे तुझ्या त्या हवालदार बरोबर लग्न झालंय? नाही होणार होतं. मग ठीक आहे. मला वाटलं तुझं आणि त्याचं ए बास. चल माझ्या बरोबर. तू अशी नाही ऐकायची. गुमान चल माझ्या बरोबर तिकडे जंगलातल्या घरात. काय करावं? मला वाटतं जंगलातल्या घरात जाऊन राहिलेच बरं. आपण असं करूया, जाऊया जंगलात आणि जंगलातच राहूया. नक्की फायनल लॉक किया जाय. लॉक किया जाय. चल जंगलातल्या घरात. चल चल. ह्या हवालदार बघतो तुझ्यासारख्या बाईला ना तिकडे जंगलात घेऊन ठेवलं पाहिजे. तू तर गेली परदेसी, तू तर गेली परदेसी, झाली माझी दशा ही अशी. तू तर गेली परदेसी, झाली माझी दशा ही अशी. फिराय गेलं तुला वासी, सोडून गेली जशीच्या तशी. फिराय गेलं तुला वासी, सोडून गेली जशीच्या तशी. लागली भिकारी कशी, केली समाजिकाशी. तू तर गेली परदेसी, झाली माझी दशा ही अशी. साहेब द्या हो काहीतरी गरीबाला. साहेब अरे हवालदार. साहेब तुम्ही साहेब. अरे हो हवालदार. हे झालं कसं? काय सांगू साहेब, हा? बाईच्या नादानं वाटोळं झालं माझं पार. हो ना. बाईनी पार काशी केली. माझ्याकडचं सोनं नाणं लुबाडलं. पार येडा झालो मी, भिकारी झालो साहेब. सांगितलं होतं ना मी तुला, तेव्हा ऐकलं नाहीस तू माझं. घरला बाईचा हा पदर, खुळा झालास तू तिच्यावर. घरला बाईचा हा पदर, खुळा झालास तो तुझ्यावर. जड केलं तुला बरोबर न पाणी पडलं तुझ्या ड्युटीवर. मी सांगितलं होतं खरं, आता बोंबलत फिर. मी सांगितलं होतं खरं, आता बोंबलत फिर. साहेब मला जरा मदत करा. साहेब मला मदत करा. तुला मदत हवी? हा. थांब, काय सुट्ट्या आहेत का बघतो. नको साहेब, मला भीक नको. मग माझं एक काम करा साहेब. काय? मला माझ्या प्रियेची गाठ घालून द्या साहेब. अरे मी कशी गाठ घालून देणार? तिचा पत्ता कुठे माहितीये मला? नाही मी दाखवतो ना तुम्हाला. तुला माहितीये? पण एकदा मला माझं काम करा साहेब. अरे नाही रे बाबा, मला भरपूर कामं पडलेत. तुमचं काम साहेब, अहो तुमच्यासारखा मोठा माणूस माझ्या बरोबर असेल. हा. हे एवढं तुमचं पोट वाढलेलं, शरीर वाढलेलं, असं जरा मोठा माणूस असेल ना, तर कसं माझं काम चटकन होईल साहेब. अच्छा. नाही म्हण नका साहेब, नाही म्हण नका. पाया पडतो साहेब तुमच्या, उपयोगी पडा आमच्या. ठीक आहे बाबा, करतो मी तुझी मदत. शेवटी तू सेवा केलीस माझी एकेकाळी. काळी नाही साहेब, केळेवाली. चला लई लांब जायचंय साहेब आपल्याला. चला. हो, ते घेऊन ठेव. दाखवतो. कुठे जायचंय? या इकडे. पाखरू बनून फिरीना, मोठा श्रीमंत धरीना. पाखरू बनून फिरीना, मोठा श्रीमंत धरीना. सोनं नाणं घालून मिरवीन, पाखरू बनून फिरीना, मोठा श्रीमंत धरीना. साहेब हीच माझी प्रिया. ही आहे काय तुझी प्रिया? हा. अगं बया, काय अवतर झालं म्हणायचं? भीक मागायची पाळी आली होय? तुझ्यामुळंच वाटोळ झालं माझ्या लाईफचं. तुझ्यामुळं माझ्या ड्युटीचा राजीनामा देऊन मला भिकारी व्हावं लागलं. काय खोटे वादे केले होतेस बेवापा. मला काय म्हणले होतेस? तो ऍड्रेस देऊन गंगूबाई शांताबाई मुराळीचा म्हणली घरी ये या पत्त्यावर. या पत्त्यावर आलो तर तू गायब होतीस.
शादी कॅन्सल केलीस का? असं भिकेला लावलंस मला का? अरे तुझ्यासारख्या भिकारड्या परी दुसरा कोणतरी बरा. जा तू दुसरी बघ. मी जाती. कुठं चाललीस तू? साहेब पुढे येऊन बोला जरा. कुठं चाललीस? तुम्ही कोण? लई रुबाबदार दिसताय. तू मला नाही ओळखलंस? अगं मी तुला जाताना येताना बऱ्याचदा बघायचो. माझं प्रेम पण बसत होतं तुझ्यावर. असं? मी बी लई टाइम बघितलं बघा तुम्हाला. हो ना? तुम्ही फौजदार ना? फौजदारच आहे ते. साहेब साहेब हीच माझी प्रिया. हिनच वाटोळ केलं बरं माझं. लय दणदणीत आहे तुझी प्रिया. साहेब गरीबाची वाकळ आहे, जरा जपून फाडा. मर तिकडं. साहेब मी तुमच्या संगत जाणार. हा चला. नाही 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 मी तुला सोडणार नाही. तुला माझ्या संगच यावं लागणार. नाही. ही माझी आहे. तू चल माझ्याबरोबर. तू माझी आहे. ए चाल भाऊ सोड भाऊ. माझी ही अरे, ही माझी आहे. नाही रे, असं नसतं. अरे, हे माझी ही. अरे, माझी आहे माझी आहे. माझी काय चोर आहे की नाही? हा? साहेब या दोघांना बी अटक करा. हे मावळे एक चोर आहे. आणि चला मी तुमच्या संग येते. खरंच पाहिलं? तुम्हाला दोघांना नाही पण मला बायको मिळाली. चला आता आपण जाऊया. आणि हा मध्ये आलात ना तर बेड्या टाकून डायरेक्ट आतमध्ये. बघितलं ना तुला आणि मला घालकूत फौजदार आला. हा देवा फसलो रे मी फसलो. आम्ही आहेत का देवा? आम्ही फसलो रे फसलो. बघितलंस माणसानं आयुष्यात काही करावं पण फक्त ना बाईच्या नादाला लागू दे रे. बाई वाटोळ करती. हवालदार साहेब माझ्या ड्युटीची पार काशी केली तिने. तिच्यासाठी मी राजीनामा दिला रे नोकरीचा. आणि आता हे फडक पसरून बसावं लागतंय चिल्लर गोळा करीत. म्हणून बाईच्या नादी लागू नये बरं. तू नाही लागला कोणत्या? तू तर लागला ना. आपली पार वाटोळ झालं रे आपलं. हवालदार साहेब. अरे सारखं हवालदार साहेब काय म्हणतो? आता भिकारी झालोय मी. सारखं साहेब साहेब म्हणू नको. भिकारी साहेब म्हणू का? नको रे. तुला सांगतो सगळ्यांना सांगू रे आपण बाईच्या नादी लागू नका रे. आता काय करू? काय करायचं? तुझा ड्रेस चांगला आहे काढून टाकते जॅकेट. आपण दोघं मिळून भीक मागू. तू लांगडा हो मी आंधळा होतो. चालेल ना? आता बाईसाठी एवढं व्हाया पाहिजे. कुणीतरी भीक देत. तू लांगडा आहे ना? आंधळा कोणी? कुणीतरी भीक द्या रे. बाईच्या नादाला लागू नका रे. भीक द्या रे. आणि तुला कला बघायचं रे.